ऑर्गॅनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमधील शेतकरी गोपाल दिंडोकर सर आणि अंकितजी आहेत आपल्यासोबत, जे की संत्रा बागायतदार आहेत. संत्रा पिकासाठी ते मागील 2-2.5 वर्षापासून मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तर त्यांचा काय अनुभव आहे संत्रा पिकाबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करू. गोपालजी, आपण तर वापरता आहे, अगोदर आपण अंकित सरांशी बोलू. अंकित सर, आपल्या बागेमध्ये जो आपण संत्रा पिकाचा वापर करताय, तुम्हाला काय अनुभव येतोय ते शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगा. सर थोडं पुढे जा. तो बागेमध्ये अनुभव म्हणजे संत्रा झाडात जे समजा क्वालिटी आहे ते क्वालिटी या मल्टीप्लायरमुळे थोडीशी प्रमाणात वाढली आहे. अच्छा. 2 वर्षापासून. अच्छा. त्याच्यानंतर ते झाडात जो पिंगटपणा असते आणि झाडात जो फुटवीचं प्रमाण असते, झाडात जे एकदम रोग प्रतिकारशक्ती ठेवते, त्याचं ते प्रमाणात फरक पडलेला आहे. आपल्याकडे बाग किती वर्षापासून आहे सर संत्रा बाग? जवळपास सर आपली 11 वर्षी झाड आहे आणि 6 वर्षापासून आपण मल्टीप्लायरचा उपयोग करू शकतो. ओके, 11 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. आता हे जे मल्टीप्लायर तुम्ही वापरताय, याच्या अगोदर अशा प्रकारचे पीक तुम्हाला येत होते का? नाही. मल्टीप्लायरमुळे एक वेगळा अनुभव शेतकरी बांधवांना मिळतोय. आणि दुसरं सर, जो आपला रासायनिक खर्च होतोय, रासायनिक खतांचा किंवा स्प्रेइंगचा, त्यामध्ये काय बदल झालाय का? प्रमाणात खताचा रासायनिक खतांमध्ये फरक पडला, थोडं कमी केले आपण. कमी केला. म्हणजे रासायनिक खतांचं प्रमाण कमी झालंय मल्टीप्लायर तंत्रज्ञानामुळे. मल्टीप्लायर तंत्रज्ञानामुळे पिकाला ज्या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे त्या अन्नद्रव्य उपलब्ध होतात. जेवढा तुम्ही मल्टीप्लायरचा वापर जमिनीतून कराल तेवढी जमिनीची सुपीकता वाढेल, जीवाणूची संख्या वाढेल, गांडूळ आपल्या जमिनीत येतील आणि पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य मिळेल. गोपालजी, आपण पण वापर करताय, आपण काय सांगाल मल्टीप्लायर बद्दल? या सर थोडं पुढे. मल्टीप्लायरचे रिझल्ट खूप छान आहेत आणि पानांची साईज छान आणि गळण थोडीशी कमी होऊन जाईल संत्र्याची. आणि प्रत्येक जो काही शेतकरी वापरत आहे तो म्हणजे असा एकदा निघाल्यानंतर पुन्हा मागत आहे.